नमस्कार. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा सेकंड चॅप्टर रियल नंबर्स म्हणजेच वास्तव संख्या हा आपला चालू आहे. बरोबर आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सर्च म्हणजे करणी म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. सर्च कोणाला म्हणायचं ते सर्च पाहत असताना आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. रॅडिकल साइन कशाला म्हणायचं, रॅडिकंड कशाला म्हणायचं आणि ऑर्डर ऑफ दी सर्ड कशाला म्हणतात, याही गोष्टींचा विचार आपण त्या सर्च मध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं ते जे सर्च आहे त्याला सिम्प्लिफाईड कसं करायचं, सिम्प्लिफिकेशन कसं करायचं, त्याला सोपे रूप कसं द्यायचं तेही पाहिलंय आपण. त्यानंतर लाईक सर्च म्हणजेच त्याला सिमिलर सर्ड असं देखील आपण म्हणतो. सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड कोणते याचाही विचार आपण थेरॉटिकली केलेला आहे. प्रॅक्टिकली सुद्धा आपण त्यामध्ये एक सॅम्पल म्हणून एखादं उदाहरण सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण आता पुढं पाहणार आहोत आणखी उदाहरण. त्यानंतर कंपॅरिझन आपण केलेलं आहे. सर्च कंपॅरिझन म्हणजे लहान मोठेपणा आपण ठरवलेला आहे. आणि ऑपरेशन्स ऑन सर्च, सर्चवर ऑपरेशन करता येतात. ऑपरेशन म्हणजे कोणती ऑपरेशन आपल्याला माहिती आहे. मूलभूत आपली 4 ऑपरेशन आहेत जे पहिल्या इयत्तेपासून दुसऱ्या इयत्तेपासून शिकत आलो. कोणती रे? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हायडेशन. बरोबर आहे. ही 4 ॲप्लिकेशन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ही 4 ऑपरेशन आपण शिकलो. की ऑपरेशन सुद्धा याच्यावर कशी करायची ते आपण पाहू आपण पुढे उदाहरणांच्या स्वरूपामध्ये. आणि ते जे आपल्या सर्च आहेत त्या सर्चचे रॅशनलायझेशन आपल्याला करता येतं. सर्चचं रॅशनलायझेशन करता येतं. ते रॅशनलायझेशन कसं करायचं त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करणार आहोत. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधली उदाहरणं सोडवत आहोत. प्रॅक्टिस सेट 2.3 बघू आपण. मग प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. State the order of the search given below. State the order of the search given below. खाली काही सर्च दिलेले आहेत त्यांची ऑर्डर सांगायची आपल्याला. डायरेक्ट नाही सांगायची. का ते बघू आपण. स्टेट करा म्हटले म्हणजे सांगा म्हटले, परंतु बघू आपण ते कोणत्या पद्धती. कोटी सांगा म्हटले, सांगू परंतु कारण पाहिजे ना काहीतरी. बघा पहिलं त्यातलं क्यूब रूट ऑफ 7 कसं वाचणार आहे हे? थर्ड रूट ऑफ 7 म्हणा किंवा क्यूब रूट ऑफ 7. यामध्ये बघा काय या ठिकाणी 3 आहे. किती आहे या ठिकाणी? 3. हा म्हणजे तुमचा काय असतो? हे साइन जे आहे हे साइन, या साइनला काय म्हणतो? रॅडिकल साइन असे. हा 7 आहे ना, 7 त्याला रॅडिकंड असे म्हणतात. आणि हा 3 आहे ना, त्या 3ला काय म्हणतात? ऑर्डर ऑफ काय सर्ड असं म्हटलं जातं. या ठिकाणी ऑर्डर ऑफ दी सर्ड इज 3. कारण व्हॅल्यू ऑफ एन हे एन असतो. इथे ए म्हटलं आपण ज्यावेळेस सर्चची डेफिनेशन पाहिली ना त्याच्यामध्ये इथे याला ए म्हटलं होतं. रॅडिकल हा ए होता. हे रॅडिकल साइन तर होतच होतं. ह्या 3च्या ठिकाणी एन होता. ते एनला आपण काय म्हटलं होतं? ऑर्डर ऑफ सर्ड. हिअर ऑर्डर ऑफ सर्ड इज 3. किती? 3. सेकंड बघा, सांगा याची ऑर्डर काय आहे? बोला. या ठिकाणी किती होती? 3. यात किती असणार आहे सांगा. करा विचार करा. हा 5 येईल का रे? नाही. लक्षात घ्या हा 5 जो आहे हा याला गुणिले आहे, तो बाहेर आहे. इथं पाहिजे असते आतमध्ये, इथं वरती ह्या साइन मध्ये, रॅडिकल साइन मध्ये पाहिजे आपल्याला. तो आपली ऑर्डर आहे. ह्या रॅडिकल साइन मध्ये काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय? 0 आहे का? नाही. 1 आहे का? नाही. हा काहीच नाही म्हणजे 2 असतो. लक्षात ठेवा. काहीच नाही म्हणजे काय असतो? 2. कारण हे स्क्वेअर रूट ऑफ 12 आहे.
ते काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 12 आहे. म्हणून या ठिकाणी n ची व्हॅल्यू काय असेल, 2 असेल. म्हणून ऑर्डर ऑफ दी सर्ड किती, 2. या सर्डची ऑर्डर किती, 2 आहे. ऑर्डर ऑफ दी सर्ड इज 2. अडचण नाही. थर्ड बघा, तिसरा. कितवं रूट आहे रे, फोर्थ रूट ऑफ 10 आहे. फोर्थ रूट ऑफ 10. बोला यांची व्हॅल्यू 4. यांची व्हॅल्यू 4. म्हणून या ठिकाणी किती, ऑर्डर ऑफ दी सर्ड इज 4. किती आहे, 39 आहे. पण या ठिकाणी काय आतमध्ये काहीच नाही, म्हणजे काय, 2 असतो. काय असतो, 2. म्हणून ऑर्डर ऑफ दी सर्ड इज 2. आणि फिफ्थ नंबर, लास्ट नंबर. बोला ह्याची ऑर्डर आता किती, 3. नजरेत समोर आहे ना, काहीच नाही, फक्त पाहायचं लिहायचं, पाहायचं लिहायचं, बस काहीच नाही, विचार करायची गरजच नाही यामध्ये. काय आलं, ऑर्डर ऑफ सर्ड इज 3. अडचण नाही. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल, स्टेट which of the following are search and justify. जस्टिफाय म्हणजे आपल्याला ते कसं ते सांगायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला ते कसे आले ते पण सांगायचे, कोणत्या संख्या करणे आहेत ते सांगायचे, पण कसं जस्टिफाय करायचं. सर्ड आहेत किंवा नाही ते ठरवायचं. सर्ड कुणाला म्हणायचं माहिती आहे तुम्हाला, सर्डची डेफिनेशन पाहिली आपण. काय डेफिनेशन मध्ये सर्डची, रॅडिकंड हा काय पाहिजे, रियल नंबर पाहिजे. रॅडिकंड हा काय पाहिजे, रियल नंबर पाहिजे किंवा रॅशनल नंबर. आणि त्याची ऑर्डर काय पाहिजे, ऑर्डर काय पाहिजे त्याची ऑर्डर ही ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 असली पाहिजे. ऑर्डर त्याची ग्रेटर दॅन 1. या गोष्टींची जर पूर्तता केली तर त्याला आपण काय म्हणतो, सर्ड असे म्हणतो. पहिलं बघा, क्यूब रूट ऑफ 51. क्यूब रूट ऑफ 51 काय, आपल्या इथं रॅडिकंड काय आहे, 51. हा रियल नंबर आहे का, आहे, हा रियल नंबर आहे. त्यानंतर काय बघायचं, ऑर्डर ऑफ सर्ड. ऑर्डर किती आहे, 3 आहे. ऑर्डर किती आहे, 3. तो ग्रेटर दॅन 1 आहे का रे, आहे, ग्रेटर दॅन 1 आहे तो. म्हणजे हा काय आहे, सर्ड आहे. हा सर्ड आहे. रॅडिकंड इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का, 51 म्हणजे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. अँड ऑर्डर 3 इज ग्रेटर दॅन 1. म्हणून देअरफॉर क्यूब रूट ऑफ 51 इज सर्ड. हा सर्ड आहे. किती आपण इथे लावल्या कसोट्या, टेस्ट किती लावल्या. पहिली टेस्ट कोणती, हा रॅडिकल हा बघायचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का, पॉझिटिव्ह रियल नंबर म्हणलं तरी चालते, आहे का. आणि दुसरी कसोटी कोणती, ऑर्डर बघायची की ग्रेटर दॅन 1 आहे का. त्या दोन्ही अटीमध्ये बसला तर म्हणायचं आहे, दोन्हीतली एका जरी अटीत बसला नाही तर नाही म्हणून सांगायचं. सेकंड बघा, फोर्थ रूट ऑफ 16. फोर्थ रूट ऑफ 16 बघा या ठिकाणी काय होतं. पहिल्यांदा काय बघणार, रॅडिकंड बघायचा, किती आहे रे, 16. रॅशनल नंबर आहे का, पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी ऑर्डर किती आहे, 4. ग्रेटर दॅन 1 आहे का, आहे. मग आपण काय सांगणार, हा सर्ड आहे. पण या अटीशिवाय ही पुढे आपल्याला बघा जरा या ठिकाणी आहे का, नीट पाहू पाहिजे. हा सर्ड नाही माझ्या मते. का नाही, तर या ठिकाणी बघा, ह्याला जरा सोडवतो मी, ह्याला सिम्प्लिफाय करतो, काय येते बघा. हा फोर्थ रूट ऑफ 16 म्हणजेच काय, 16 म्हणजे 2⁴ असतो. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 4 टाइम्स 2 इंटू 2 असं केलं की काय येतोय, 16. म्हणजे 2चा चौथा घातांक आहे तो. आणि त्याचं काय रे, फोर्थ रूट.
हेच आपण लिहिलं 8व्या मध्ये इंडेक्स चॅप्टर आपण शिकला इंडायसेस म्हणून. त्या चॅप्टर मध्ये पाहिलंय तुम्ही. हा 2⁴ आणि त्याचं 4th रूट आहे. 4th रूट म्हणजे काय? 1/4 हा त्याचा इंडेक्स असतो. मग 4 ए रेज टू एम रेज टू एन म्हणजेच काय रे? ए रेज टू एम इंटू एन असतं. मग 4 × 1/4 4 कॅन्सल होईल, राहतो काय 2. म्हणजे ह्या नंबर जो आहे नंबर आपण म्हणले रॅशनल नंबर, तो काय नेमका 2. मग हा 2 हा सरळ आहे का? नाही. सरळ असण्यासाठी काय काय असावं लागते? हा मिळणारा नंबर हा काय असावा लागतो? इरॅशनल नंबर असावा. हा इरॅशनल नंबर आहे का? नाही. म्हणून हा सरळ आहे का? नाही. सहज बघितलं, ह्या फक्त 2 अटी लावून जमत नाही. आता कधी कधी ह्या 2 अटी शिवायही बघावं लागतं. हा नीट आपण सिम्प्लिफाय केला तर असा आलाय. हा इरॅशनल नंबर नाही, म्हणून हा सरळ नाही. Therefore 2 is not an irrational number. Therefore 4th root of 16 is not सरळ. बोला काय अडचण? समजतंय का? हा मजेशीर आहेत ना उदाहरणं. हा त्यांना आनंद घ्यायचा, लक्षात ठेवा. अभ्यास करताना सुद्धा अशा गोष्टीतून आनंद मिळवायचा. अभ्यासातून सुद्धा आनंद मिळवतो, जसं तुम्ही खेळातून आनंद मिळवता. खेळातून आनंद मिळवता की नाही? मस्तपैकी गप्पा गोष्टी करताना आनंद मिळवता, गोंधळ घालताना आनंद मिळवता. तसाच अभ्यासातून सुद्धा आनंद मिळवता येतो, लक्षात ठेवा. आनंदी आनंदकडे चोहीकडे आनंदात अभ्यास करा. गणिताला अवघड मानू नका. त्याला आपल्या बोटावर फिरवा. गणितानं तुम्हाला बोटावर फिरवता कामा नये. तर बघू आपण पुढचा प्रश्न. थर्ड, त्यातलाच थर्ड बघू. 5th रूट ऑफ 81. 5th रूट ऑफ 81 तुम्हाला या ठिकाणी दिसते. हा 81 तुम्ही म्हणता हे सर 16 हा 4चा स्क्वेअर होता. हा 4चा काय होता? स्क्वेअर होता तो, म्हणून इथं 2 आलं. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होते? हा 81 पण कोणाचा तरी स्क्वेअर असेल, आहे 9चा. 9चा स्क्वेअर आहे. इथं स्क्वेअर रूट ऑफ 81 असतं तर हा रॅशनल नंबर नव्हता, का 9 आला असतं. बरोबर. पण या ठिकाणी स्क्वेअर रूट नाही. क्यूब रूट 81 असतं काय झालं असतं रे? तरी नव्हता. 3 त्रिक 9 त्रिक 27 4th रूट ऑफ 81 असता तरी हा रॅशनल नंबर नाही. हा इरॅशनल नंबर नाही, रॅशनल नंबर होतो. का? तर 81चं 4th रूट हे 3 असतं. त्याचं उत्तर 3 आलं असतं. पण 5th रूट आहे या ठिकाणी, म्हणजे त्याचं 5th रूट निघत नाही. म्हणजे या ठिकाणी हा 81 हा काय आहे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. 5 ही ऑर्डर काय आहे? ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणून हा काय आहे? सरळ आहे. रॅडिकल इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर and order 5 is greater than 1. Therefore काय म्हणायचं? 5th root of 81 is सरळ. is सरळ. काय अडचण? काय अडचण नाही. चला पुढे अजून बघूया उदाहरण आपण. बघा याच्यामधलं अजून उदाहरण बघू. स्क्वेअर रूट ऑफ 256. आपल्याला माहिती आहे 256 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा स्क्वेअर आहे रे तो? 16चा स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 256 म्हणजे काय येते? 16 येतं. येतं का? मग 16 हा इरॅशनल नंबर आहे का? नाही. म्हणून हा सरळ आहे का? नाही. Here 16 is not an irrational number. Therefore square root of 256 is also not सरळ. नेक्स्ट 5th नंबर बघा. त्यातलं 5th नंबर बघा. क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 60. बघा 64चं स्क्वेअर रूट तर माहिती आहे आम्हाला 8 असतं. क्यूब रूट निघतंय का बघा बरं जरा. 4 × 4 किती रे? 16. 16 × 4 किती येते रे? 64. म्हणजे याचं क्यूब रूट निघतंय. किती आहे याचं क्यूब रूट? याचं क्यूब रूट किती?
4 येतं. त्याचं क्यूब रूट किती आलं? 4 आलं. क्यूब रूट 4 आहे. 4 इज नॉट अ इरॅशनल नंबर. 4 इज नॉट एन इरॅशनल नंबर. देअरफॉर हा काय असेल? सरळ आहे का? नाही. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 64 इज नॉट सरळ. समजतंय? अजून एक आहे शेवटचं 6वं बघू आपण. सगळीच घेतलीत आपण जवळजवळ, है ना. स्क्वेअर रूट ऑफ 22/7 आहे का रे हा सरळ? हा सरळ आहे का? आहे सर. कारण ह्याचं काय स्क्वेअर रूट काय निघतं का? नाही. हा काय रे? रिअल नंबर आहे. काय आहे? रिअल नंबर. हा बहुतेक इरॅशनल नंबर आहे बरं का. हा कसला नंबर आहे? इरॅशनल नंबर. परंतु इरॅशनल चालतो, रिअल नंबर या ठिकाणी पाहिजे आम्हाला. हा रिअल नंबर आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. म्हणजे 2 हा ऑर्डर काय? ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणून या ठिकाणी काय? रॅडिकंट इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड ऑर्डर 2 इज ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 म्हणून हा काय म्हणायचं? हा सरळ आहे. थर्ड क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. Classify the given pair of surds into like surd and unlike surd. आता जे आपण काही सर्ड घेणार आहेत, पेअर्स दिले आहेत, जोड्या दिल्या आहेत, जोड्या त्या लाईक सर्ड आहेत की अनलाईक सर्ड्स आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, पहिली पेअर दिली स्क्वेअर रूट ऑफ 52 आणि दुसरं 5 इंटू 5 इंटू आहे बरं का, फिफ्थ रूट नाही, 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 13. ह्या दोघांमध्ये लाईक सर्ड कोणते आणि अलाईक, हे लाईक सर्ड्स आहेत की अनलाईक सर्ड्स आहेत ते पाहिजे. लाईक म्हणजे काय? सिमिलर. सिमिलर म्हणजे काय? सिमिलर म्हणजे काय? यांची ऑर्डर बघायची. दोन अटीमध्ये मान्य केल्या तर म्हणायचे हे सिमिलर किंवा लाईक सर्ड आहे. पहिली अट कोणती? यांची ऑर्डर सारखी असली पाहिजे. त्यांची ऑर्डर सारखी असली पाहिजे. आणि दुसरी अट कोणती? त्यांचा रॅडिकंड हा सुद्धा इक्वल सारखा असला पाहिजे. ऑर्डर सेम, रॅडिकंड सेम, देन बोथ सर्ड्स आर लाईक सर्ड. आता असं बघितलं तर काय दिसत नाही. असं बघितल्यावर दिसतात का हे? नाही. हा 52 आहे, हा 13 आहे, म्हणजे रॅडिकंड आपले कसे आहेत या ठिकाणी? डिफरंट आहे. पण नीट जर आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं, त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर रॅडिकंड काय येतो बघू आपण. सिम्प्लाय करून करण्याचा प्रयत्न करायचा. ह्या 52 ला मी सिम्प्लिफाय करतो. 52 ला सिम्प्लिफाय. 52 and 5 square root of 13 are given sets. दिलेले sets. त्यातला 52 ला काय केलंय बघा. 52 ला मी फोड करतो, डिवाइड करतो, फॅक्टर पाडतो. 52 ला मी असलेलं 4 into 13 चालतं का रे? 4 into 13 चालतं का? चालतं ना. 4 into 13 म्हणजे 52 ना, बरोबर आहे. या ठिकाणी ह्या स्क्वेअर रूट मध्ये 4 आणि 13 यांचं मल्टिप्लिकेशन असं जर असेल तर हे सेपरेट लिहू शकतो आपण स्क्वेअर रूट मध्ये. स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 13, बरोबर. हे असं लिहिलं. पण या 4चं स्क्वेअर रूट निघते आपल्याला माहिती आहे किती असतं. 4 हा कशाचा स्क्वेअर आहे? 2चा. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे काय असतो? 2. याचं निघत नाही, तो असा. आता काय बघणार आहे तुम्ही? याच्याऐवजी काय पाहणार? याच्याऐवजी तुम्ही हा पाहणार. हा आणि कोणता पाहणार? हा. या दोघांमध्ये बघा ऑर्डर कसे आहे. याची ऑर्डर किती आहे? 2. याची ऑर्डर किती आहे? 2. 2 म्हणजे हा 2 नाही बरं का. या स्क्वेअर रूट मध्ये हा म्हणजे 2 आहे त्याची ऑर्डर. याचा रॅडिकन किती आहे? 13. याचे रॅडिकन किती आहे? 13. म्हणजे दोघांची ऑर्डर कशी आहे? इक्वल, सेम. त्यांचा रॅडिकन कसा आहे? सेम. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं? हा काय आहे? म्हणजे या ठिकाणी काय आहे? हा लाईक सर्ड्स आहे. म्हणून या ठिकाणी हे लाईक सर्ड्स आहेत. बरोबर आहे. काय म्हणणार? हिअर 2 स्क्वेअर रूट ऑफ 13 म्हणजे हा विचार आहे. And 5 square root of 13 are like surds because their order 2 is equal
and radicand 13 is also equal. म्हणून हे दोन सर्स, हे आणि हे लाईक, हे आणि ते म्हणजे हा लिहिला तर चालतो ना. स्क्वेअर रूट ऑफ 52 and 5 square root of 30 are like सर्स. काय अडचण नाही. नेक्स्ट अजून बघू आपण. थर्ड क्वेश्चन म्हटला. फर्स्ट सब क्वेश्चन आपण पाहिला, त्यानंतर आपण पाहू थर्ड सब क्वेश्चन. सेकंड तुम्ही सोडवा. काय रे थर्ड आपला सब क्वेश्चन? 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 18. 4 बाहेर आहे बरं का ह्याच्यातलं, नीट पाहिजे. 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 18 कॉमा 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. हे दोन सर्स म्हणजे ही एक पेअर ऑफ सर्स दिलेले. हे सर्स हे लाईक सर्स आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं. असं सहज बघितलं तर या दोघांची ऑर्डर सारखी आहे. ह्याची 2 आहे, ह्याची 2 आहे, त्याचा प्रश्न नाही. पण रॅडिकंड पाहिले तर हा 18 आहे, हा 2 आहे. त्यामुळं वाटतंय की हे अनलाईक सर्स आहेत असं वाटतंय, असं पाहिलं तर. पण आपण काय करू, याच्यामध्ये याला फोडण्याचा प्रयत्न करू. याच्यावर काय आपण प्रक्रिया करता येते का बघू. याच्यावर काय करू आपण प्रक्रिया. याच्यामध्ये काहीच करता येत नाही. 2 ला काहीच नाही. 2 हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरचं पुढे काहीच करता येत नाही याच्यामध्ये. पण याला काहीतरी करता येते. बघू आपण काहीतरी थोडंफार चेंजेस त्याच्यामध्ये करू. म्हणून 4 into square root of 18 and 7 square root of 2 are given सर्स. हे दिलेले सर्स आहे. 4 स्क्वेअर रूट ऑफ 18 ला मी काय करतो बघा. 4 कसाच लिहिला. स्क्वेअर रूट ऑफ 18 इज इक्वल टू 9 into 2. अशी 4 करायची नेहमी की लक्षात ठेवा. हा स्क्वेअर रूट आहे, त्यातला एक आतला स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. इंटू 2. म्हणून 4 इंटू ह्या 9चं स्क्वेअर रूट आपल्याला निघतंय 3. 2चं निघतंय का? नाही. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 2. 4 इंटू 3 12 स्क्वेअर रूट ऑफ 2. हा आहे ना पहिला 4 स्क्वेअर रूट ऑफ 18. त्याला न पाहता ह्याला पाहता, कारण त्याच्याऐवजी हा तयार केलाय. म्हणून हा आणि हे दोघांचं निरीक्षण करा. याची ऑर्डर किती आहे? 2. याची ऑर्डर किती? 2. ह्याचे रॅडिकंड किती? 2. ह्याचं रॅडिकंड किती? 2. म्हणजे रॅडिकन्स आर इक्वल, ऑर्डर इज ऑल्सो इक्वल, देअरफॉर बोथ सर्स आर ऑल्सो लाईक सर्स. असं बघितल्यावर अनलाईक वाटत होते, पण नीट पाहिजे त्याला असं सिम्प्लिफाय करू. हिअर 12 square root of 2 and 7 square root of 2 are like such because their order 2 is equal and radicand 2 is also equal. समजलंय का? ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढचा सब क्वेश्चन नेक्स्ट आपण पाहू लगेच. नेक्स्ट फिफ्थ बघा. फोर्थ तुम्ही सोडवा. सेकंड अँड फोर्थ तुमच्यासाठी ठेवले. फिफ्थ नंबर 5 square root of 22 and 7 square root of 30. हे लाईक सर्स आहेत की अनलाईक सर्स आहेत हे ठरवायचे आपल्याला. असं बघितलं तर ऑर्डर दोघांची सारखी आहे. याची 2 आहे, याची 2 आहे. ऑर्डर्स आर इक्वल. रॅडिकंड डिफरंट दिसतात असं पाहिलं तर. पण यात बघा काय अजून काय करता येते का आपल्याला. जर याची आपण जर फोड केली, जर ह्याचे फॅक्टर पाळले तर काय येतात रे? 11 into 2 येतोय. ह्याचे काय येतात? 11 into 3 येतात. म्हणजे सारखी येतात का रे? 11चं स्क्वेअर रूट निघतंय का? नाही. 2चं निघतंय का? नाही. मग काय त्याचे फोड करून फॅक्टर पाडून का उपयोग आहे का? नाही. म्हणजे यात काहीच याच्यावर आपल्याला करू शकत नाही. कुठलेही ऑपरेशन आपण करू शकत नाही. मग या ठिकाणी रॅडिकंड कसे आहे त्याचे? मग डिफरंट, ऑर्डर सेम बट रॅडिकंड्स आर डिफरंट, देअरफॉर these two सर्स आर अनलाईक सर्स. म्हणून हे कसले? अनलाईक. लिहू आपण. 5 into square root of 22 and 7 square root of 33 are given सर्स. Here these two सर्स are unlike सर्स because their order 2 is equal but
बट रॅडिकन्स आर अनइक्वल. म्हणून हे काय झाले? अनलाईक सर्च. आणखी एक पाहू आपण. शेवटचं काय आहे? 6th नंबर मधले दोन तुम्ही सोडवायचे, सेकंड अँड फोर्थ. 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड स्क्वेअर रूट ऑफ 75. हे दोन लाईक सर्स आहेत का अनलाईक सर्स आहेत हे ठरवायचं. पहिल्याला काहीच करता येत नाही, पण दुसऱ्याला काय करता येते का बघा. याच्यामध्ये काय करता येते बघा, ह्याची फोड करता येते आपल्याला. 25 into 3 बरोबर आहे. पण स्क्वेअर रूट कुणाचं निघतंय रे? 25चं. 5 बाहेर आला, मग या ठिकाणी 3 काय राहिलं आतमध्ये? 3. म्हणजे रॅडिकंट ह्याचा 5 आहे, त्याचे रॅडिकंट 3 येईल. रॅडिकंट काही इक्वल येतात का? नाही. मग हा सुद्धा अनलाईक साईड होईल. बघू आपण या ठिकाणी बघा. स्क्वेअर रूट ऑफ 75 इज स्क्वेअर रूट ऑफ 25 into 3 इज इक्वल टू 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. पहिला कोणता होता? 5 स्क्वेअर रूट ऑफ 5. हा काय आहे? 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. याची ऑर्डर काय? 2. याची ऑर्डर काय? 2. याचे रॅडिकंट किती आहे? 5. याचा रॅडिकंट 3. ऑर्डर सारखे आहेत. रॅडिकंट सारखे आहेत का? नाही. याचा 5 आहे, याचा 3 आहे. दोज आर डिफरंट. म्हणून हे दोन सेड काय झाले? अनलाईक सेड. हियर this and these are unlike sets because their order 2 is equal but radicands are unequal. समजलंय सगळ्यांना? काय अडचण नाही? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 सगळी उदाहरणं आपण पाहिलेली आहे, पण थर्ड क्वेश्चन मधली 2 तुमच्यासाठी ठेवलेली आहे. तुम्ही ती सोडवायची आहे. ते सोडवताना ही पण उदाहरणं न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटी आलं तर आहेच आपल्या व्हिडिओमध्ये, पुस्तकामध्ये, आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, परंतु या ठिकाणी न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सराव करा, सराव करा. तर या ठिकाणी आपण थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 4था प्रश्न, त्याला सिम्प्लिफिकेशन ऑफ दी सर्च, सर्चला सोपे रूप कसे द्यायचं, त्याला सिम्प्लिफाय कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ पुन्हा पहा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.